अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकादशीच्या दिवशी विष्णूंचे स्मरण केले असता भगवान विष्णूंचे खूप पुण्य असतं. मोहिनी एकादशी आहे उद्या. तर उद्या खूप जण 11 वेळा 21 वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. मराठी असेल मराठी किंवा संस्कृतमध्ये. व्यंकटेश स्तोत्र एकादशीच्या दिवशी जर तुम्ही जास्त वेळा पठण केलं त्याचं फळ खूप चांगलं असतं बघा. खूप छान आहे. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं नाव काढलं तर खूप जणांना भीती वाटते की रात्रीच करायचं असेल, अडचण असेल तेव्हाच, किंवा आपण खूप संकटात असेल तेव्हाच व्यंकटेश स्तोत्र वाचायचं असं नाहीये. आपल्या डोक्यातून काढून टाका. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही वाचू शकता. त्याचे बंधन नाहीये, त्याचे नियम काही नाहीये. नियम आहेत रात्री 12 वाजता वाचायचे आणि अति कठीण प्रसंगामध्ये. तर उद्या एकादशी आहे. तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचत असाल तर ते 15 ओव्याचं आहे. 8व्या ओवीपर्यंत वाचायचं जितक्या वेळा तुम्हाला वाचायचं आणि फलश्रुतींना पूर्ण 15 वेळा वाचायच्या. उद्या जास्तीत जास्त 11 वेळा 21 वेळा 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र जर आपण वाचलं तर आपल्या सगळ्या मनोकामना आहे ते पूर्ण होतात. तुम्हाला कोणतंही यंत्र तंत्र घ्यायची गरज नाहीये. हे यंत्र घ्या ते यंत्र द्या कुंचन घ्या काही गरज नाहीये. ना यंत्र ना तंत्र. जो व्यक्ती बालाजी महाराजांची सेवा करतो ना, जो प्रत्येक वर्षी तिरुपतीला जातो, जो व्यक्ती रोज व्यंकटेश स्तोत्र वाचतो, रोज वाचायला महत्व आहे, रोज चालता बसता उठता, जो बालाजी महाराजांची सेवा रोज करतो ना, विष्णूंची सेवा, लक्ष्मी माता त्यांच्याजवळ येत असते. हे लक्षात घ्या. जे तिरुपती बालाजीला प्रत्येक वर्षी जाता ते कधीही गरीब नसतात. एक अनुभव घेऊन बघा तुम्ही आजूबाजूला जे तिरुपतींचं करता, बालाजी महाराजांची सेवा करता, व्यंकटेश स्तोत्र वाचायला तुम्ही सुरू करा. बालाजी महाराजांची स्तुती करणं सुरू करा. उद्या एकादशी आहे. तुम्हाला दिवसभरात कधीही जमेल व्यंकटेश स्तोत्र तुम्ही सगळ्यांनी वाचा. कोणतेही नियम नाही. रात्री 12 वाजता नियम आहे. दिवसभरात कोणतेही नियम नाही. आसन घेऊन छानपैकी बसावं. मराठी वाचाल मराठी वाचा, संस्कृत वाचा, काही हरकत नाही. पण व्यंकटेश स्तोत्र एकादशीच्या दिवशी तुम्ही पठण करावं. त्याचा अनुभव खूप आहे. खूप छान अनुभव आहे. 1 वेळा करा, 11 वेळा 21 वेळा 51 वेळा किंवा 108 वेळा. जो व्यक्ती 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचतो एकादशीच्या दिवशी तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. एक प्रकारचं चेहऱ्यावर तेज येतं आणि मन प्रसन्न होतं. बालाजी महाराज तुम्हाला सगळं काही देत असतात. भूत बाधा या गोष्टी सगळ्या नष्ट होऊन जातात. सगळ्या गोष्टी बालाजी महाराज आपल्याला देत असतात. तिरुपती बालाजी महाराजांची सेवा आपण प्रत्येक एकादशीला 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे. त्याचं खूप महत्त्व आहे आणि त्याचे अनुभव खूप आहे. श्री स्वामी